दाजी आणि नाना भेटले. दाजींनी नानांना सुचवले, तुम्ही बाबीची समजूत घाला. शेखर एवढ्यात येणार नाही. तोपर्यंत एखाद्या डॉक्टरकडे जाणं हा एकमेव मार्ग आहे हे तिला पटवा. डॉक्टर ओळखीचा बघा किंवा बाहेरगावचा चांगला डॉक्टर बघा. पैशाची काळजी करू नका. असं म्हणत दाजीसाहेबांनी खिशातून नोटाचं पुडकं काढलं. कालपासून ते तसंच पडलं होतं, जे बाबीने नाकारलं होतं. नानासाहेब म्हणाले, साहेब हे कशाला? तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून देत नाही. ही आपल्या दोघांची जबाबदारी आहे, जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्यातून शेखर आणि बाबी मला वेगळे नाहीत. अहो, त्याशिवाय मी देखील काही भार उचलला असं मला कसं वाटणार? त्यामुळे हे पैसे ठेवात. काम जरा जोखमीचं आहे आणि बेकायदेशीर आहे, त्यामुळे पैसे लागतीलच. किती लागेल ते पैसे मी देईन. नाना पैसे घेऊन घरी येतात. बाबी झोपली असते. ते चौकशी करतात. रात्रभर पोरगी जागीच होती. पहाटे झोपली. उठेल आता. ठीक आहे असे म्हणून नाना जातात. बाबी नानांना, तुम्ही दाजींना भेटू नये असं मी तुम्हाला सुचवणार होते असे म्हणते. त्यावर ते म्हणतात, मला माहीत होतं ते, म्हणूनच मी तुला न बोलता गेलो होतो. आता लग्नाची बोलणी होईल शेखर आल्यानंतर. तोवर आपल्याला डॉक्टरकडे जाऊन त्यानंतरचं सगळं साहेब पाहून घेतील. बाकीची व्यवस्था साहेबांनी केली आहे. बाबी विचारते, बाकीची म्हणजे पैशाची का? नाना घुटमळतात आणि म्हणतात हो म्हणून. बाबी विचारते, आणि तुम्ही ते घेतलेत? त्यात काही गैर वाटलं नाही म्हणून घेतले. नाना, तुमची मी आता कीव करू की राग मला कळत नाही. छे छे, अंगाची आग होते. नाना, साहेबानं नोटाचं पुडकं समोर धरताच तुम्हाला त्यांचा मोठेपणा समजला. त्याचा दुसरा अर्थ नाही कळला? कोणता? त्यांनी पैसा ओतायचा, तुम्ही डॉक्टर शोधायचा. म्हणजे ते सगळे सेफ. नाव गेलं ते तुमचं. तुम्ही नावाला एवढं जपता ना, मग हे तुमच्या ध्यानात का येऊ नये? आणि नाना, त्याहून एक भयंकर अर्थ निघतो ह्या सगळ्यातून. नोटांचं ते पुडकं, ही आज माझी किंमत होते. नाना भडकतात. बाबीच्या अंगावर धावून जातात. अक्कल जास्त झाली म्हणजे भलभलते अर्थ काढतात. मुकाट्याने हे सगळं थांबायला हवं. त्रागा करून चालणार नाही. मुकाट्याने डॉक्टरकडे ये. आमची मान सोडव. मग काहीही कर. आमची मान सोडव. आम्हाला उजळ माथ्यानं जगायचंय शेवटचे 4 दिवस, समजलं? बाबी पुटपुटते, भिवू नका नाना. प्रथम तुमचीच मान मी सोडवणार आहे. भिवू नका. स्वतःशी विचार करीत बाबी तशीच बसून राहिली. तसाच तिचा डोळा लागला. जाग आली. ती कपाळाला स्पर्श झाला म्हणून. उठ बेटा, चहा आणलाय. बाबीने न बोलता चहा घेतला. अंघोळ करतेस का? पुन्हा पडावंसं वाटतंय. न बोलता बाबी उठलीच. अंघोळ झाल्यावर तिने नेहमीप्रमाणे कपडे भिजवायला घेतले. कपडे भिजवायला सुरुवात केली आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाली. शरदच्या शर्टच्या खिशात कसला तरी कागद असल्याचं तिला आढळून आलं. लहानपणची परगोलॅक्सच्या पाकिटाची तिला आठवण झाली. तिने तो कागद बाहेर काढला. पाहते तो शेखरचं पत्र. आश्चर्य, आनंद, सौख्य, रोमांच, काय करू आणि काय नको. हातातलं काम तसंच टाकून ती बाहेर आली. पत्र एकदा, दोनदा, तीनदा वाचूनही तिचं समाधान झालं नाही. पत्रातल्या प्रत्येक शब्दाने तिच्या अंतःकरणाचा ठाव घेतला. तिने त्या पत्राची भराभरा चुंबनं घेतली. छातीशी तो कागद घट्ट धरला. त्यातल्या प्रत्येक शब्द वरदानासारखा होता. अमृताचे कुंभ घेऊन उतरला होता. संजीवनी मंत्र होता तो. सतवरचा विश्वास बळकट करणारं ते पत्र. आता पुन्हा एकवार दाजी साहेबांशी मुलाखत घडायला हवी. दाजींशी पुन्हा मुलाखत? त्या अप्रामाणिक स्वार्थी माणसाला पुन्हा भेटायचं? गरजच नाही. शेखर आला की काही प्रश्न नाही.
कोणत्याही स्वार्थी माणसाचं तोंड पाहणं नको. सगळे स्वतःला सांभाळत आहेत. नाना देखील. अगोदर आमची मान मोकळी कर म्हणणारे नाना. हे पत्र खरंच आधी मिळायला हवं होतं. ह्या विचारासरशी बाबीने त्या पत्रावरची तारीख पाहिली. हे पत्र इतक्या दिवसापूर्वी आलंय. शी शी, याला भाऊ म्हणावं की कसाई. त्याच तिरमिरीत ती आईजवळ गेली. पाहिलंस आई, शहराचे प्रताप. काय झालं? हे शेखरचं पत्र मला आलेलं. परस्पर शरदनं पळवलेलं. इथं माणसानं काय करावं? कोण आहे हा, भाऊ का लांडगा? द्यायला विसरला असेल. अगं पण मला आलेलं पत्र त्यानं अगोदर फोडलंच का? छे छे, ह्या स्वतःच्या घरातही सुरक्षितता राहिलेली नाही. लग्न होऊ दे, पुन्हा ह्या घरात पाऊल ठेवायचे नाही. दुपारी दुर्गाबाईंनी भीत आठवण केली. तुला यांनी बोलवलंय ना, तिकडे जाण्याची गरज आता राहिलेली नाही. संध्याकाळी नाना घरी आले. ते संतापलेल्या मनस्थितीतच. तू आली नाहीस? बाबीने उत्तर न देता शेखरचं पत्र नानांच्या हातात दिलं. ते तिलाच परत देत नाना म्हणाले, तुझी प्रेमपत्र मला वाचायला नकोत, खाजगी आहेत ती. तसं काही राहिलं नाही, वाचा तुम्ही. नानांनी पत्र वाचलं. केव्हा आलं हे? तारीख आहे त्याच्यावर. इतके दिवस हे लपवून कशाला ठेवलंस? ते शरदला विचारा. म्हणजे त्यानं ते परस्पर पळवलं होतं. नाना गप्प बसले. बोलण्यासारखं काही राहिलेलं नव्हतं. जेवणं चुपचाप झाली. शरदचा घरात पत्ताच नव्हता. त्याला फैलावर घेण्यासाठी नाना वाट पाहत होते. त्याची बरीच वाट पाहून काही उपयोग झाला नाही. तेव्हा त्यांच्या मनात मूळ विषय पुन्हा आला आणि ते बाबीला म्हणाले, मग आता काय करायचं? तुम्ही पत्र वाचलत तरी असं वाटतं की शेवटी ह्या भावनाच आहेत. पत्रातून लिहिणं फार सोपं आहे. प्रत्यक्ष गरोदर अवस्थेत त्यानं पाहिलं आणि समज. त्यावेळी त्याच्या हातून हे धाडस नाही झालं तर काय करशील? दाजीसाहेब मध्ये आले. त्यांच्या शब्दाबाहेर शेखर जाऊ शकला नाही तर असं होईल? शक्यता आहे, कारण शेवटी हे धाडसच आहे. त्याच्यासारख्या सुबुद्ध गडगंज श्रीमंत माणसांनी मुद्दाम हे का करावं? नाना, त्यांच्यासारख्यांनीच तर समाजासमोर आदर्श ठेवायला हवेत. तुमच्या व्यवहारी जगात सामान्यांना असली धाडसं करायला बंदी आहे. खरं बोललीस. असामान्याची बरोबरी असामान्य करू शकतात. ह्या रेसमध्ये माझ्यासारख्यांचा निभाव लागायचा नाही. मला आडमार्गाचाच मुक्काम गाठावा लागणार आहे. नाना, शेखर सरळ कानावर हात ठेवील असं तुम्हाला अजून वाटतं? सरळ सरळ हात झटकण्या इतका बेडरपणा त्याच्याजवळ असेल तर त्याचं मी कौतुक करीन. तसं होणार नाही. तो वडिलांच्या पाठीशी लपेल. आपण त्या बाबतीत फार निरपराध आहोत, अगतिक आहोत असं दाखवेल तो. म्हणजे काय होईल? तुझी सहानुभूती त्याला मिळेल. दोघांकडून गुडनेस. नाना, असं घडू शकेल? घडलंच असं नाही. त्याला मजा करायला मिळाली. दाजीसाहेबांना खुश राखता आलं. प्रतिष्ठा आबादी राहिली. लोक सगळं विसरतातच. जन्मभर तू त्याच्या नावानं रडत राहशील. मुळीच नाही. कशावरून? मला प्रतारणा सहन होत नाही. हे तुम्हाला माहीत आहे. शेखर प्रतारणेने वागला तर त्याला क्षमा नाही. त्याच्या नावानं रडत बसायला मी मूर्ख नाही, हळवी पण नाही. सरळ डॉक्टरी उपाय करून घेईन. कुठल्याही तरुणाला आनंदानं माळ घालायला संसार सुख मिळवीन. त्या अगोदर त्याला हा इतिहास सांगितला की झालं. शेवटी हे मूर्खासारखं कशाला बोललीस? काय चुकलं यात? तुझं हे प्रकरण समजल्यावर तुला कोण पत्करणार? कुणीतरी भेटेलच. अशक्य आहे. तसा कोणीतरी भेटेपर्यंत मी तशीच राहीन.
म्हातारी होशील, त्याला इलाज नाही. त्यात काही अर्थ आहे का? त्याला शहाणपणा म्हणतात का? तुमच्या मते मी काय करावं? लग्न करावं, पण या सगळ्याचा पत्ता लागून न देता मी हे लपवून ठेवायचं आपण सर्वांनी, आणि जन्मभर मी धास्तवलेल्या मनस्थितीत संसार करायचा. नवऱ्याला आपलं गतजीवन कळणार नाही ना याची आयुष्यभर चिंता करायची. नाही, तुझ्या नवऱ्याला कळणारच नाही, ह्यावरच विश्वास नाही माझा. त्याला कोण सांगणार? शरदला विसरलात? नाना यावर गप्प बसले. दुर्गाबाई इतक्या वेळाने मध्ये म्हणाल्या, शरद नाही असं करायचा. नाना पटकन म्हणाले, त्या सैतानाचा भरोसा नाही वाटत. सैतान? नाना, तुम्ही त्याला सैतान म्हणता? म्हणजे त्याचा गौरवच करताय. सैतान क्रूर असतो, भ्याड नसतो. पैसे पळव, पत्र लपव, हा सगळा भ्याडपणा आहे. भ्याड लोकांची दहशत कधी वाटत नाही. साध्या ठिणगीला भिणारे हे कीटक, ह्यांना पळवून लावायला वनव्याची मुळीच गरज नाही. मी त्याला कधीच भ्यायले नाही. मी फक्त स्वतःला भीते. प्रतारणा करू न शकणाऱ्या माझ्या मनाला भीते. कोड्यात नको बाई बोलूस, सरळ सांग काय ते. माझा जीव आता घाबरा व्हायला लागलाय. आईकडे पाहत बाबी म्हणाली, ज्या साथीदाराबरोबर संसार उभा करायचा, स्वप्न रंगवायची, भविष्यकाळ फुलवायचा, त्याला मी फसवू शकणार नाही. मला माझ्या नवऱ्याला लग्नापूर्वी हे सांगावं लागेल. म्हणजे थोडक्यात तू अशीच राहणार आणि आमच्या मागचा घोर कधी संपणार नाही. मग काय करू सांगा? काही करू नकोस, छळत राहा. मुलगा गाढव म्हणून छळ आणि मुलगी फार शहाणी म्हणून छळ. तुला मी शेवटचं निक्षून सांगतोय, तुला निर्णय घ्यावाच लागेल. जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत. शेखरच्या पत्रावर मी विश्वास ठेवू शकत नाही. तुला डॉक्टरकडे यावंच लागेल. आणि जर मी सांगतो असं वागायचं नसेल तर तर काय? तुझं माझं ह्या घरात जमणार नाही. याचा अर्थ मी घर सोडून जायचं का? ते मला विचारू नकोस. तुझं तू ठरव. आयुष्यातले उरलेले दिवस मला उजळ माथ्यानं जगायचं आहे. माझी मान सोडव. लग्नापूर्वी गरोदरावस्थेत मी तुला सांभाळू शकणार नाही. माझं ऐकायचंय का? शेखरच्या पत्रावर विश्वास ठेवायचा हे तू ठरव. सकाळी उठल्याबरोबर बाबीने आईला सांगितलं, आई, घर सोडण्याचा मी निर्णय घेतला आहे. बाबी, विचार करून बोल. रात्रभर केला विचार. तेवढा ताटात ठीक नाही. तू बाई माणूस, त्यात गरोदर. हे गरोदर पण रीतीनुसार नाही. म्हणजे काय? वाकड्यात शिरू नकोस. नवऱ्याचा पत्ता आहे का तुझ्या? सध्या तो अमेरिकेत आहे, येईल लवकरच. सध्या मला नवरा नाही, पण पोटातल्या गर्भाला बाप तर आहे. तुला शांतपणे सांगायला शरम नाही वाटत? भडकून काय करू? माझ्याजवळ जोपर्यंत मुद्दे आहेत तोपर्यंत मी आवाज कशाला चढवायचा? बाई माणसाला एवढा ताटा बरा नाही. मी बाई नाही आणि माणूस पण नाही. माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. मी सामान्य नाही. सामान्यांनी माझी कीव किंवा काळजी करू नये. आईने बाबीच्या तोंडासमोर हात ओवाळले. तेच हात धरून ठेवीत बाबी म्हणाली, मी म्हणते त्यावर विचार कर. नुसती चिडू नकोस. लग्नापूर्वी दिवस जाणाऱ्या अनेक मुली असतील. होणाऱ्या अपत्याचा बंदोबस्त करणाऱ्या पण कमी नसतील. मात्र माझ्यासारखी जगावेगळीच. लग्नापूर्वी होणारं मूल सांभाळणारी, त्याला नीटपणे जगात येऊ देणारी. बाबे, तुझा विचार तरी काय? मी होणारं मूल वाढवणार आहे. दुर्गाबाई खालीच बसल्या. नाना त्याच वेळी आत येत म्हणाले, शहाणपणा पुरे. माझं ऐक. डॉक्टरकडे चल. बंदोबस्त करून टाकू. तुझ्या कल्याणासाठी सांगतोय. नाना, माझ्या कल्याणाच्या गोष्टी सोडून द्या. सरळ आणि खरं सांगा. माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुमचं तुमच्या नावलौकिकावर आहे.
माझ्यामुळे तुमच्या कुळाला पट्टा लागणार आहे. एकदाच असं स्पष्ट सांगा, नाहीतर एकदाच म्हणा, लौकिकापेक्षा मला माझी पोरगी मोठी वाटते म्हणून. म्हणजे म्हणजे काय होईल? माझ्या भावना तुम्हाला समजतील. एका अनावर मुलीच्या भावना. थांबा नाना, मुलीच्या अनावर भावना म्हणालाल तर मी ते समजू शकते, पण अनावर हे विशेषण जर मला असेल तर ते रुचणार नाही. तू जास्त बोलू नकोस, तुला मार्ग मोकळा आहे. ठीक आहे बाबे, जाऊ नकोस. अशी म्हणजे आमच्या तोंडाला काळं फासून जातेस तू. आई, ह्या विषयावर मला बोलावंसं वाटत नाही. तुमच्या तोंडाला काळं फासून असं म्हणतेस, त्याच वेळी मी तुमच्यापासून निराळी झाले असं होतं. नानांच्या केवळ आजवरच्या म्हणजे भूतकाळात मिळवलेल्या लौकिकाला बाधा येतोय. माझ्या बाबतीत अख्खा भविष्यकाळाचा प्रश्न आहे, हे तुमच्या ध्यानी येत नाही. मग तुमचं संकट मोठं की माझं? ह्यांचं ऐक, सगळे सुटून जाऊ, लग्न होईल, प्रश्न मिटेल. नवऱ्याला फसवून नाईलाज आहे, मला जमणार नाही. तुझ्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा कसा? मी आता घर सोडले की सुटतोय. मूर्खपणा, निव्वळ मूर्खपणा, त्यालाही इलाज नाही. खोटेपणा आणि मूर्खपणा यातून निवड करण्याची पाळी माझ्यावर आली आहे. मी मूर्खपणा निवडणार आहे. बाबे, थांब ग. तू तिची समजूत घालीत बसू नकोस. जाऊ दे, जाते तर आपोआप येईल परत. बाहेर चाललं नाही म्हणजे माझं मस्त चालेल, इतरांचं चालायचं नाही माझ्याबरोबर. माझे हाल होतील म्हणून माझी कीव करू नका. माझे हाल कुणी करू शकणार नाही. माझ्या सहवासात जो कोणी येईल त्याचे हाल होतील. बाबी घरातून बाहेर पडली तेव्हा दुर्गाबाई दरवाजापर्यंत धावल्या. नानांनी त्यांना पकडून ठेवलं. शरद नुसता उभा होता. बाबीला पाहायला तो गॅलरीतही गेला नाही. त्याने निर्गरगट्टपणाने दार लावून घेतलं. रस्त्यावर आल्यावर बाबीनेही मागे वळून पाहिलं नाही. तिच्या नजरेसमोर एकच व्यक्ती उभी होती, ती म्हणजे आठले मास्तरांची. आठले मास्तर मनापासून स्वागत करतील. दरवाजा उघडताच ते विचारतील, कोण? बाबी? ह्या वेळेला? ये ये. आनंद आहे आणि आश्चर्य आहे. बाबीला समोर पाहून आठले सरांच्या तोंडून ही वाक्य आपोआप बाहेर पडली. आपोआप आणि सरावाने.